पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आज आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित आहोत आणि भगवंताची साधना, भगवंताचं चिंतन करण्याकरता आपण देव काहो विटेवरी उभा या विषयाचं आपण आज चिंतन करणार आहोत. या कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये आपण सर्व लॉकडाऊन असताना सर्व सूचनांचं, सर्व नियमांचं पालन करून सर्व वारकरी, सर्व भगवत भक्त मंडळी आपला वेळ भगवत नामचिंतनामध्ये आपण आणि घालवत आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून परमादरणीय प्रवीणजी महाराज शास्त्री यांच्या स्नेहाने चिंतन करण्याचा योग आपणा सर्वांच्या समोर मला प्राप्त झाला. त्याबद्दल सर्वांचेच मी आभार मानतो. शास्त्री महाराजांचे आभार मानतो. संधी प्राप्त करणं आपल्या हातात नसतं, पण प्राप्त झालेल्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे. आणि सर्व वारकरी मंडळी, सर्व भगवत भक्त मंडळी याच संधीचं सोनं करतायत. बरेच लोक सांगतात की सर्व व्यवहार बंद पडले, सर्व काही बंद झालं, पण वारकरी भगवत भक्तांचं नामचिंतन करण्याकरता अजून प्रोत्साहन मिळालं, पोषण मिळालं आणि भगवत साधना करण्याकरता अजून ती भगवत साधना एकांतात बसून द्विगुणित होते. एक आनंद आहे, एक समाधान आहे. आज आपण ज्या पंढरपूर क्षेत्राचं पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करणार आहोत, अख्ख्या महाराष्ट्राचं, सर्वांचं, वारकऱ्यांचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. विटेवर उभा असलेला परमात्मा विटेवर कसा आला, कुठून आला, तो परमात्मा उभा आहे तो कशा पद्धतीने उभा आहे, या सर्व आणि गोष्टीचं आपल्याला थोड्या वेळामध्ये चिंतन करण्याचा आणि प्रयत्न करायचा आहे. पंढरपूरसारखं तीर्थक्षेत्र या जगामध्ये, या भूतालावर दुसरं नाहीये. अनेक पुरावे आपल्याला संतांचे बघायला मिळतात. तुकोबराय सांगतायत, पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने. मी सर्व पुराण पाहिली, दर्शनदांचा अभ्यास केला, सर्व धुंडाळा केला, धांडोळ सर्व शोधलं, पण ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी.
भगवान पांडुरंग परमात्मा सारखा या जगामध्ये, या त्रिभुवनामध्ये मला आणि दैवत पाहायला मिळालं नाही. तुकोबराय सांगतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवरी देव कोठे. पांडुरंग परमात्मा सारखा देव नाही, कारण जगाच्या पाठीवर फक्त एकच अशी देवता आहे, पांडुरंग परमात्मा पंढरीनाथ, की भक्तांना माझ्याकडे या, माझ्याकडे या, प्रत्येक वारीला या, माझ्याकडे या, आणि स्वतःकडे स्वतःहून बोलवणारी देवता या पृथ्वीच्या पाठीवर फक्त एकच आहे. या या म्हणत असे आषाढी वार्तिकी कार्तिके विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. भगवान या, माझ्याकडे या आणि उद्धरून जा, अशी भक्ताला स्वतःहून हाक मारून जवळ बोलवणारा देव म्हणजे आणि पंढरीनाथ परमात्मा आहे, पांडुरंग परमात्मा आहे. असं पंढरपूर क्षेत्रामध्ये ती देवता विटेवर उभी आहे, तिष्ठत आहे, उभी आहे. तीर्थक्षेत्र या शब्दाचं चिंतन करत असताना तीर्थ त्या भूमीला बोललं जातं, क्षेत्र त्या भूमीला बोललं जातं. भूमी म्हणजे क्षेत्र. पण साधू संतांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं, साधू संतांनी त्या क्षेत्रामध्ये त्या पाण्याचं, त्या जलाचं आणि सेवन केलेलं आहे, त्या तीर्थाला, त्या पाण्याला, त्या जलाला तीर्थक्षेत्र बोललं जातं, तीर्थ बोललं जातं. कारण सामान्यपणे आपण दररोज घरामध्ये जेवण करतो, पण सरळ ताट समोर आलं आणि जेवण करत बसलो, भगवत नामचिंतनाशिवाय जेवण केलं तर ते फक्त जेवण होतंय. पण भगवंताचं नामचिंतन जर करून आपण ते जेवण केलं तर ते जेवण होत नाही, तर तो भगवंताचा प्रसाद होतो. आणि तो प्रसाद सेवन केला की प्रसाद सेवन केल्यानंतर अंतःकरणामध्ये सत्वगुण प्राप्त होतो, सात्विकता प्राप्त होते, पापाचा ऱ्हास होतो, पुण्याची आणि वृद्धी होते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्यासी बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवान परमात्म्याचा प्रसाद आहे, तो प्रसाद सेवन केला जातो. म्हणजे कोणतंही ठिकाण, साधू संत, नामचिंतन, साधना या दृष्टीने जर त्याला आणि एक अंग मिळालं तर ती आणि भगवत साधना व भक्ती होते. तीर्थक्षेत्राचा महिमाच असा आहे, तीर्थक्षेत्रामध्ये 4 गोष्टी केल्या जातात. प्रथम, कारण कोणत्याही क्षेत्राचा विधी असतो, त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तो विधी आपण आणि पार पाडला पाहिजे. कोणतंही क्षेत्र असू द्या, विधीनुसार आपण त्याचं आचरण केलं पाहिजे, त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, आळंदी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आळंदी क्षेत्रातला विधी आहे ज्ञानोबरांच्या समाधीवर आणि आपण मस्तक ठेवणं, दर्शन करणं, प्रदक्षिणा करणं, त्या ठिकाणी इंद्राणीचं स्नान करणं, कथा कीर्तन श्रवण करणं, जपजाप्य करणं, उपवास व्रत करणं, हा आळंदी क्षेत्राचा विधी आहे. तसा पंढरपूर क्षेत्राचा सुद्धा विधी आहे. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आपण चंद्रभागेचं स्नान करणं, नगर प्रदक्षिणा करणं, भगवान पंढरीनाथाच्या दर्शनाला जाणं, दर्शन करणं, कथा कीर्तन श्रवण करणं, हा पंढरपूर क्षेत्राचा विधी आहे. उपवास पारणं करणं. तीर्थातला विधी अनुसरण करण्याकरता काही विधी सांगितला, त्याचे 4 नियम आहे. पहिला, तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर वास्तव्य करा, थांबा, राहा. पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान, अनेक दर्शन पुंडलिकाचे. आपण त्या ठिकाणी थांबायचं, साधू संतांचं दर्शन करायचं. दुसरा विधी आहे यात्रा. यात्रा केली पाहिजे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, कारण दोन्हीच हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी. यात्रा केली पाहिजे. तिसरा विधी आहे, आपण त्या ठिकाणी स्नान केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. स्नान केल्याने पापाचं क्षालन होतं आणि त्या ठिकाणी दान केलं तर, पंढरपूर क्षेत्रामध्ये दान जर केलं तर तेथे एक शीत दिल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे. पंढरपूर क्षेत्रामध्ये आपण जर दान केलं तर कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला एक शीत दान केल्यानंतर प्राप्त होतं, असा हा विधी आहे दान. आणि शेवटी सांगितलंय निधन. पंढरीश घडी आतत्यायी मृत्यू. आतित्यायी जरी मृत्यू आला, अत्यंत पापी जरी असेल तर त्याला आणि त्याचा ऊर्ध्वगती त्याला प्राप्त होते, तो अधपाताला जात नाही, असा क्षेत्राचा विधी असतो. तसा पंढरपूर क्षेत्राचा विधी आहे. तीर्थक्षेत्र का बोललं जातं त्याची कारण शास्त्राने सांगितली. तीर्थक्षेत्र म्हणण्याचं कारण, त्या ठिकाणी वेदबोधित देवता असावी, पुराणबोधित आणि तीर्थ असावं. अनेक साधू संतांनी, साधू पुरुषांनी, महात्म्यांनी त्या तीर्थक्षेत्राचा महिम्य गायलं जावं. या 2-3 गोष्टी एकत्र असेल तर त्याला तीर्थक्षेत्र बोललं जातं. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरचा विशेष जर पाहिलं, त्या ठिकाणी असं आणि वर्णन केलं आहे, एक गाय आहे, ती 2 रूपात आहे. एकाच ठिकाणी, एकाच वास्तव्याला, एकाच क्षेत्रामध्ये असलेली गाय, पण ती 2 रूपामध्ये, एक शुक्ल आणि एक कृष्ण. एक काळ्या रंगात आहे, एक पांढऱ्या रंगात ती गाय आहे. ती एकाच वासराला आपलं दूध पाजते, पाना पाजते, पाना सोडते त्या वासरासाठी. त्या वासराचं नाव आहे पुंडलिक.
पुंडलिक नावाच्या भक्तासाठी, वासरासाठी भगवान पांडुरंग परमात्रूपी गायीने 2 रूप धारण केले. पांढऱ्या रूपामध्ये चंद्रभागेच्या रूपाने आहे आणि काळ्या कृष्ण रूपामध्ये ती विटेवर उभी आहे. एकच गाय. तेव्हा पुराणबोधित असं तीर्थ आहे, वेदशास्त्राने गायलेला असा तो देवता आहे आणि साधू संतांनी त्या तीर्थक्षेत्राचं माहिम्य आणि अनेक वेळेस गायलेलं आहे. तेव्हा असं हे पंढरपूर क्षेत्र, त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये तो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. तो देव कसा आला याचं आपण चिंतन करूया. तो परमात्मा विटेवर उभा आहे. तो परमात्मा कसा विटेवर आला, 2-3 आणि गोष्टी बोलल्या जातात, 2-3 प्रमाण आहे. कोणी सांगतं तो परमात्मा विटेवर आला तो गोकुळाहून आला, कोणी सांगतं तो परमात्मा द्वारकेहून आला. द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे देवराया चोजवितो. किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता, तो गोकुळाहून आला सांगतायत. कोणी सांगतात तो वैकुंठाहून आला. भगवान परमात्मा सांगतात तो, आणि संत मंडळी सांगतात तो वैकुंठाहून आलाय. भगवंतानी कबूल केलं, या सुखाकारणी देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदने राहिला. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेनच मदभक्ता यत्र गायती तत्र तिष्ठामी नारद. भगवान परमात्मा वैकुंठाहून आले. अनेक ठिकाणी हे आपल्याला आणि बघायला मिळत आहे. मग तो देव आला, तो येत असताना परमात्मा पंढरपूरला जो आला तो कुठून आला याचे 2-3 प्रवाह आपल्याला बघायला मिळायचे. पुंडलिक नावाचा भक्त आहे, आपल्याला कथा प्रसंग सर्वांना माहिती आहे. पुंडलिक नावाचा भक्त आहे, आपल्या पत्नीकडे त्याचे आणि जास्त मन आकृष्ट होतं, आसक्ती होती. तीर्थयात्रेला जायचा त्याने विचार केला, तीर्थयात्रेला जाऊ म्हणून तो निघाला. पण आई वडिलांनी सांगितलं आम्हालाही तीर्थयात्रेला घेऊन चल, तीर्थयात्रेला घेऊन चला असं जेव्हा पुंडलिकाला आणि आई वडिलांनी सांगितलं, पत्नीकडे त्याचा आकृष्ट असल्यामुळे मन त्यांनी आपल्या, बोललं जातं ही कथा, ते रूपक आहे, काही कोणी गायलेलं आहे की बायको खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी. पंढरपूरला जेव्हा आणि आपल्या पुंडलिक जेव्हा आई वडिलांना घेतलं आणि पत्नीला घेऊन चालला, आता पत्नी खांद्यावर, म्हणजे खांद्यावर घेतली असं नाही, ते हे रूपक आहे की तिचा प्रत्येक शब्द तो मानतोय. आणि आई वडिलांच्या गळ्याला दोरी, म्हणजे त्यांच्या गळ्याला दोरी बांधली असं म्हणता येणार नाही, तर त्यांच्या प्रत्येक शब्दाची ते फरफट करतो, ऐकत नाही, न ऐकल्यासारखा करतो असा पुंडलिक आणि तीर्थयात्रा करण्याकरता निघालाय. तीर्थयात्रा करत असताना, प्रवास करत असताना पुंडलिक एका आश्रमाजवळ तो आणि मुक्कामाला थांबला, वस्तीला थांबला. सकाळी पहाटे जेव्हा तो उठला तेव्हा 3 स्त्रिया, मलिन असलेल्या 3 स्त्रिया, त्यांचे वस्त्र काळेकुट्ट आहे, काळेकुट्ट वस्त्र असलेल्या स्त्रिया मलिन अवस्थेत, लांत अवस्थेत अशा निघालेल्या त्या आश्रमामध्ये त्या प्रवेश करता झाल्या. पुंडलिकाने त्यांना पाहिलं आणि त्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी झाड लोट केली, पुढे सजा सडा संमर्जन केलं, सर्व काही त्या ठिकाणी आश्रमात सेवा केली. आणि सेवा करून थोड्या वेळाने त्या जेव्हा आश्रमातून बाहेर जाऊ लागल्या तेव्हा त्यांचे वस्त्र धूत वस्त्र होते, शुभ्र वस्त्र होते, त्यांना तेजकांती त्यांना प्राप्त झालेली. प्रसन्न अवस्थेतल्या त्या स्त्रिया जेव्हा बाहेर जाऊ लागल्या तेव्हा पुंडलिकाने आश्चर्याने जवळ गेला आणि हात जोडून विचारलं, आई साहेब, आपण आत प्रवेश करत असताना मलिन होता, मलिन वस्त्रात होता, पण बाहेर निघत असताना, बाहेर जाऊ लागल्या तेव्हा शुभ्र आणि तेज स्वरूपामध्ये आपण आहात, तेव्हा कशामुळे आणि तुम्हाला ही अवस्था प्राप्त झाली? तेव्हा त्या नद्या आहेत, त्या तिघी सांगतात की आम्ही 3 प्रकारच्या नद्या आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. हा प्रयाग क्षेत्राचा विधी आहे. आम्ही 3 प्रकारच्या नद्या आहेत आणि आम्हाला अनेक लोक आमच्यामध्ये स्नान करतात. स्नान केल्यानंतर आम्हाला मालिन्य येतं आणि आमचं मालिन्य घालवण्याकरता आम्हाला संतांच्या जवळ जावं लागतं. व संतांचे अंग लगे पापा तेजने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसा. आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं, म्हणून आम्ही जातो. तेव्हा त्या नद्या सांगतायत आम्हाला या ठिकाणी एक साधू आहे, एक संत आहे, त्यांच्या दर्शनाला आलो, त्यांची सेवा केली की आम्हाला पवित्रता प्राप्त होती. कारण जगामध्ये पवित्र एक भगवंत आहे आणि एक संत आहे. एक तीच भूमंडळी, पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, संत मंडळी या जगामध्ये अति पवित्र आहे. आम्हाला पावित्र्य प्राप्त होतं, पवित्रता आम्हाला प्राप्त होते आणि त्यासाठी आम्ही येतोय. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं, साधूच्या दर्शनाने जर एवढं आणि तीर्थांना पवित्रता प्राप्त होते, पावनता प्राप्त होते, तर आपणही गेलो पाहिजे. पुंडलिक कुक्कुट स्वामींच्या जवळ गेला, दर्शन घेतलं आणि महाराजांना आश्चर्याने विचारलं, महाराज, अपवित्र असलेल्या तीर्थांना, मालिन्य आलेल्या तीर्थांना आणि पावित्र्य प्राप्त होतं, पावनता प्राप्त तुमच्या दर्शनाने होते, असं तुम्ही काय केलंय? काय साधना केली? तीर्थयात्रा केल्या,
जप जाप्य केलं, होम हवन केलं, काय केलंय आम्हाला तुम्ही आणि सांगा काय केलंय. तेव्हा असं बोलल्यानंतर कुक्कुटस्वामी असं महात्मा सज्जन माणसं साधू संत आपलं माहिम्य आपला मोठेपणा उघड करत नाही. आणि नियम असा आहे परमार्थ क्षेत्रामध्ये पुण्य करणाऱ्या माणसाने पुण्य हे झाकलं पाहिजे आणि पाप हे उघड केलं पाहिजे. पुण्य जर झाकलं तर पुण्य वाढत असतं आणि पाप उघड केलं तर पाप नष्ट होत असतं. माणसाने पाप उघड करावं. आपण आपल्या जवळच्याला सांगावं, नाही जवळच्याला सांगता आलं तर आपल्या गुरुला सांगावं, नाही तर आपल्या देवाला सांगावं की देवा माझ्याकडून अज्ञानपणाने चूक घडली, दोष घडला, हो पाप घडलंय. पाप उघड केलं तर पाप नष्ट होतं आणि पुण्य जर उघड केलं तर पुण्यही नष्ट होतं. याकरता पुण्य झाकलं पाहिजे, पुण्य झाकलं पाहिजे. एक प्रसंग ऐकण्यात आलाय. पूज्य स्वामी रामसुखदासजींचा सत्संग पंढरपूरला झाला. एकेकाळी सत्संग 2 प्रकारात चालू होता. पहाटे 4 वाजेपासून तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत साधक मंडळीसाठी, मोक्षसाठी, जिज्ञासूसाठी आणि तो सत्संग होता. आणि दुपारी बहुजन समाजासाठी तो सत्संग असायचा. त्या सकाळी सत्संग चालू असताना सत्संग अर्ध्यात आला आणि अशा वेळेस एक श्रीमंत व्यक्ती आपल्या लाखो रुपयाची, त्या काळात 20-25-40 वर्षापूर्वीची अवस्था आहे, लाखो रुपयाची त्या काळात किंमत असेल अशा गाडीमध्ये बसून ती श्रीमंत व्यक्ती आली. ठसठसीत गंध आहे, टपोऱ्या माळा आहे, मोठी शिंडी आहे, पांढरे शुभ्र वस्त्र आहे, सात्विक वृत्ती आहे, पाहिल्यानंतर दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष अशी अवस्था आहे. आणि अशी व्यक्ती जेव्हा रामसुखदासींच्या जवळ आली, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर प्रवचन समाप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीची विचारणा केली, विचारपूस केली, चौकशी केली. का रे बाबा कशा करता आलात? ती व्यक्ती दर्शन घेऊन सांगू लागली, स्वामीजी 15 दिवसापूर्वी भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी येऊन प्रसाद सेवन करून गेले, पण आता पुन्हा आले नाही. मी बरेच प्रयत्न करतो, पुन्हा पुन्हा बोलवतो, पण ते येत नाही. काय कारण आहे ते सांगा. रामसुखदासजी सांगतात त्याचं कारण एक आहे. भगवान परमात्मा तुझ्या घरी आले, हा साक्षात्कार तुला झाला, हा चमत्कार तुला झाला, देवाचं दर्शन झालं, ही गोष्ट ही तू कोणाला बाहेर सांगितली का? तेव्हा त्याने सांगितलं, हो मला आनंद झाला आणि ही सर्वांना मी सांगितले की भगवान माझ्या घरी जेवण करून गेले, प्रसाद सेवन करून गेले. रामसुखदासजी सांगतात त्याचाच परिणाम आहे. तुला प्राप्त झालेला भगवंताचा साक्षात्कार हे पुण्य तू जगाला सांगितल्यामुळे ते नष्ट झालंय, त्यामुळे देव तुझ्याकडे येत नाही. पुण्य हे माणसाने झाकलं पाहिजे आणि पाप हे उघड केलं पाहिजे. पाप उघड केलं तर पाप नष्ट होतं आणि उलट जर पाप झाकलं तर पुन्हा पाप करण्याची वृत्ती माणसाची वाढते. याकरता पाप माणसाने उघड करावं आणि पुण्य झाकावं. ज्ञानोबराय सांगता, नाना कृषी वळू आपुले, पांगुरवी जे पेरिले, जैसे झाकी निपजले दान पुण्य. माणसाने हे झाकलं पाहिजे. तेव्हा कुक्कुटस्वामी आपला मोठेपणा झाकतायत. पुंडलिक विचारतो, महाराज तुम्ही तीर्थयात्रा केला का? तीर्थात कधी स्नान केलं का? या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, प्रयाग क्षेत्र आहे, इथं तुम्ही त्रिवेणी संगमावर स्नान केलं का? कुक्कुटस्वामी सांगता, मी अजून तरी स्नानाला कधी तिथे गेलो नाही. काही यज्ञ वगैरे केला म्हणे अजून दान धर्म काही केलं का? ते सांगतात मी दान धर्मही केला नाही. यस, मग तुम्ही साधना काय केली की जेणेकरून तीर्थाला सुद्धा पावनता तुमच्यामुळे प्राप्त होती? अशी साधना काय केली? तेव्हा कुक्कुटस्वामी सहज बोलले, बाबा मला माहिती नाही परमार्थाच्या साधना, पण साद्गुण्य निर्माण झालं असेल तर फक्त मी माझ्या आश्रमामध्ये माझे वयोवृद्ध आई वडील आहे, त्यांची मी मनोभावे सेवा करतो, फक्त एवढंच मला माहिती, बाकी मला मी काही जाणत नाही. त्यांच्या सेवेच्या पुण्याने जर हे होत असेल तर मला माहिती नाही. आई वडिलांची सेवा केल्यानंतर जर एवढं पुण्य प्राप्त होतं, कारण असं बोललं जातं कुक्कुटस्वामींचं चिंतन केल्यानंतर अपशकुन असेल तर तो शकुनामध्ये रूपांतरित होतो, हो शकुन आणि प्राप्त होतो, असे कुक्कुटस्वामींचं चिंतन आहे. अशा कुक्कुटस्वामींना गुरु मानलो आणि हीच दीक्षा समजून, हाच अनुग्रह समजून पुंडलिकाने मात्यापित्याची सेवा करावं म्हणून पुंडलिकाने तिथून निघाला. जात असताना पंढरपूर क्षेत्रामध्ये चंद्रभागेच्या तीराला आणि त्यांनी दिंडीर वनामध्ये एक आश्रम स्थापन केला आणि मात्यापित्याची मनोभावी पुंडलिक सेवा करू लागला. आई वडिलांची पुंडलिक सेवा करतोय, बरेच दिवस झाले सेवा केली. सेवा करत असताना आपल्याला देवाचा काही साक्षात्कार झाला नाही, परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. मग त्याच्या लक्षात आलं की आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगतात, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त. मनामध्ये भाव आला आणि त्याने तप करायला प्रारंभ केला, तपश्चर्या. पुंडलिकाची तपश्चर्या चालू असताना
घोर तपश्चर्या करतोय, पण असं आहे, जरी झाला संन्यासी तरी माध्यानाशी आणि तोंडवासी असं बोललं जातं. पुंडलिकाची आणि तपश्चर्या चालू असताना पुंडलिक तप करतोय, पण जेवण करायला माणसाला लागतंय. दुपारच्या वेळेस पुंडलिक एका गावामध्ये शेजारच्या जातोय, 2 घरी भिक्षा मागतोय, मधुकरी आणतोय आणि आपला उदरनिर्वाह त्या करून आणि तपश्चर्या करतोय. असा दररोजचा नियम असताना एक दिवस दुपारी पुंडलिक जेव्हा तीर्थ आणि त्या ठिकाणी मधुकरी आणण्याकरता भिक्षा आणण्यासाठी जेव्हा निघाला, तेव्हा पुंडलिक जात असताना एका झाडाखाली थांबला. कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, थोडं विश्रांती घ्यावी, सावलीला थांबावं आणि पुढचा प्रवास करावा म्हणून झाडाखाली थांबला. थंडगार शीतल अशी छाया पडलेली आणि त्याला समाधान वाटलं. आणि समाधान वाटल्यानंतर किती सुंदर छाया पडली, किती शीतल छाया आहे म्हणून त्या वृक्षाकडे वरती पाहिलं तर वरती एक बगळी बसलेली होती. पुंडलिकाची नजर त्या बगळीकडे गेली. त्याच कालावधीमध्ये, त्याच वेळेला पुंडलिकाने तिच्याकडे बघण्याचा आणि त्या बगळीने देहधर्म करण्याची वेळ एकच झाली. तिचा देहधर्म केला, पुंडलिकाने पाहिलं. क्रोध आला क्षणामध्ये पुंडलिकाने त्या बगळीकडे पाहिल्याबरोबर आपल्या तप सामर्थ्य असेल त्या तपाच्या बळावर ती बगळी वरच्या वर जळून भस्म झाली. हे दृश्य त्याच्या लक्षात आलं आणि पुंडलिकाच्या अंतःकरणामध्ये भाव जागृत झाला की हम भी कुछ कम नाही. हो, तपश्चर्या आहे, मी एवढं तप केलं काय बगळी जळून भस्म होते. अंतःकरणामध्ये इगो आला, अभिमान आला, अहंकार आला. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये अभिमान चांगला नाही. ज्ञानाच्या क्षेत्रात अभिमानाला पतन होतं, भक्तीच्या क्षेत्रामध्ये अभिमानाला पतन होतं. कोणत्याही बळाच्या क्षेत्रात, रूपाच्या क्षेत्रात आणि सत्तेच्या क्षेत्रात, कोणतंही क्षेत्र असू द्या, अभिमान ही वृत्ती चांगली नाही. अहंकार आल्यानंतर त्याचा नाश होतो. अहंकार अशी अवस्था आहे, तेव्हा अभिमान यायला नको. अशी अवस्था असताना पुंडलिकाच्या अंतःकरणात अभिमान आला, इगो झाला. पुंडलिक मधुकरी आणण्यासाठी गेला. एका दारामध्ये त्याने आवाज दिला, माई भिक्षा द्या, भिक्षा वाढा. त्या घरातली माऊली पतिव्रता होती, पतीची सेवा करण्यामध्ये ती आणि गुंतलेली असताना तिला यायला उशीर झाला. 2 वेळेस आवाज दिला, 3 वेळेस आवाज दिला, तिला यायला उशीर झाला. पुंडलिकाला क्रोध आला आणि तसाच माघारी फिरणार तेवढ्या ती पतिव्रता माऊली भिक्षा घेऊन आली. सांगितलं, महाराज अहो भिक्षा आणली. पुंडलिकाने वळून पाहिलं आणि राग आलेला पुंडलिक, डोळे पांढरे केलेले आहे, मनामध्ये क्रोधाची उर्मी आहे. ती माऊली पतिव्रता स्त्रीने पाहिलं, सहज आणि हसून बोलली, महाराज थोडासा उशीर झाला, मी आणि घरामध्ये कार्य करत होते, कामात व्यस्त होते, उशीर झाला. ही मधुकरी घ्या महाराज, परत जाऊ नका. पुंडलिकाने तिच्याकडे रागाने पाहत असताना ती माऊली सहज बोलली, महाराज हो, एवढं का रागाने पाहतात, काय कारण आहे असं पाहण्याचं, मी काही बगळी नाही जळून भस्म व्हायला. असं बोलल्यानंतर, बगळी नाही जळून भस्म व्हायला असं बोलल्यानंतर त्या पुंडलिकाने विचार केला की मी जंगलामध्ये बगळीला जाळून भस्म केलं, हिला घरामध्ये बसून हे कसं कळालं. आश्चर्य वाटलं. पुंडलिकाने विचारलं, आई साहेब एक विचारू म्हणे, विचारा. मी जंगलामध्ये बगळीला जाळून भस्म केलं, हे तुम्हाला घरात बसून कसं कळालं, हे ज्ञान कसं तुम्हाला झालं, हे काय केलं तुम्ही, याच्यासाठी काय शिकलात, काय अभ्यास केला, काय सेवा केली. ती पतिव्रता स्त्री सांगते, बाबा बाकी मला काही माहिती नाही, बाकी मी काही जाणत नाही, मला कसली माहिती नाही, पण एक सांगते की ज्याचा त्याचा धर्म आहे आणि ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे आचरण केलं तर त्याला स्वे कर्माने भेरत संसिद्धिम लभते नरहा. हो, स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म आपापल्या धर्माप्रमाणे करणं, हो आपापला धर्म स्वीकारणं, त्या पद्धतीने केलं त्याला आणि पुण्य प्राप्त होतो त्याला आणि तेज प्राप्त होतं, अशी अवस्था आहे. मी काहीच केलं नाही, तू तुझा धर्म सोडलाय. तुझा धर्म काय, मात्या पित्याची सेवा करणं हा तुझा धर्म आहे. माझा धर्म आहे पतीची सेवा करणं. कारण पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, हो पतीच्या मतानुसार पतिव्रता जर राहिली, वागली तर तिला आणि अनायासे आत्महित प्राप्त होतं, स्वहित प्राप्त होतं. पतिव्रतेचं लक्षण शास्त्रकारांनी एका श्लोकामध्ये सांगितलंय. पतिव्रता आर्ता आर्तार्थे, आर्ता आर्ते मोदिता हृष्टे, प्रेषिता मलिना कृशा, म्रियतेच मृतो पत्तो सासरुने या पतिव्रता. शास्त्रकार सांगता आर्त आर्ते, पती दुःखित असताना तो दूर असेल किंवा जवळ असेल, दुःखित असताना स्वतः दुःखी होणं, दूर असला तरी त्या वेदना आपल्या अंतःकरणाला होतात, आर्ता आर्ते. दुसरं मोदिता हृष्टे, पती आनंदी झाला तो कोणत्याही क्षेत्रात कुठे असेल तर त्या पतीच्या आनंदामध्ये आपल्यालाही आनंद व्हावा, सहभागी होणं, हा दुसरा नियम आहे. तिसरा प्रोषिते मलिना कृशा, पती परगावी गेला, दूर देशी गेला तर पतिव्रता स्त्रीने काही नियमांचं पालन करायचं असतं. काय नियम आहे, दूर देशी गेलेल्या पतीच्या बाबतीमध्ये क्रीडाम शरीर संस्कारम समाज उत्सव दर्शनम हास्यम परगृह्य यानम त्यजेत प्रोषित भर्तृका. शास्त्रकार सांगतात, हो
बाहेरगावी गेलेला, दूरदेशी गेलेला पती व त्या पत्नीने त्याच्या पाठीमागे क्रीडा म्हणजे आपल्या मनाला रंजवण्या करण्याकरता ती क्रीडा करायची नाही, अर्थात मनरंजनाचे करायचं नाही. शरीर संस्कारम, आपल्या शरीराला नटवायचं नाही. समाज उत्सव, अति समाजाच्या मोठी उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं नाही. दर्शनम हास्यम, हो अजून सांगितलंय परगृह्य यानम, आपण हास्य विनोद करायचे नाही. आणि दुसरे परगृह्य यानम म्हणजे दुसऱ्याच्या घरी जायचं नाही. तेजेत पुरुषित भर्तृका, या गोष्टीचा त्याने त्याग करायचा असतो. हो पुरुषिते मलिना कृषा. पुढे सांगितलंय काया वाचा मनाने पतीची सेवा करणं हा पतिव्रतेचा धर्म आहे. बाबा तुझा धर्म, तू पुत्र आहे आणि पुत्राचा धर्म शास्त्राने सांगितलाय. पुत्राचा धर्म काय? जीवतर वाक्य करणार, प्रत्येकदम भूरी भोजनम, गयायाम पिंडदानाश्च त्रिभिर पुत्रश्च पुत्रदा. मुलाचा धर्म आहे. पुत्र धर्म सिद्ध करण्याकरता 3 गोष्टी केल्या जातात. पहिली गोष्ट आहे आई वडील जिवंत असताना त्यांचा प्रत्येक शब्द पालन करणं, वचन पालन करणं हा एक नियम आहे. दुसरा नियम आहे आई वडील गेल्यानंतर त्यांच्या नावाने आयुष्यात एकदा तरी गयेला पिंडदान करणं. आणि तिसरा धर्म आहे ते ज्या तिथीला गेले त्या तिथीला त्यांच्या नावाने त्या तिथीला अन्नदान करणं, आपल्या परीने अन्नदान करणं. हे 3 गोष्टी करणं, या 3 नियम पाळणं, याला पुत्र धर्म सिद्ध होतो. तू पुत्र धर्म सिद्ध केला नाही, माते पित्याची सेवा सोडली आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी तू तपश्चर्या करण्याकरता निघाला. काय म्हणावं, पुंडलिकाला मनाला वाईट वाटलं, अरे आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. माघारी निघाला पुंडलिक. तेवढ्या ती पतिव्रता स्त्री सांगते पुंडलिका माघारी जाऊ नको, आता पुढच्या गावाला जा, तिथे एक कसाई आहे, आणि त्या कसाई गेल्यानं तुला तो मार्गदर्शन करेल. पुंडलिक गेला, तो दुरूनच विचारला का कसाई आहे का या गावात? त्या कसाई एकच कसाई आहे असं गावातल्या लोकांनी सांगितलं. पुंडलिक त्या दुकान दुरूनच पाहिलं, कसाई खाटीक आहे, तो मांसाचे तुकडे करतोय आणि ग्राहकांना देतोय. पुंडलिक दूर एका झाडाखाली थांबला, दुरून ते दृश्य पाहतो. मनामध्ये आलं, अरे मी तपश्चर्या करणार आहे, मी साधना करणारा, मी परमार्थिक आहे आणि तो मांसाचे तुकडे करतो, प्राण्यांना मारतो, आणि मी पुण्यवान आहे आणि तो पापी आहे, त्याच्याजवळ जाऊन मला काय मिळणार? दिवसभर पुंडलिक ते दृश्य पाहतोय. तो खाटीक, तो कसाई, गिराईक आलं, ग्राहक आला की त्याला ते वजन करून मोजून देतोय, पुन्हा घरात जातोय, पुन्हा बाहेर येतोय, पुन्हा घरात जातोय. संध्याकाळी दिवस मावळण्याच्या वेळी दुकान बंद करण्याची वेळ आली तेव्हा त्या कसायाने हाक मारली, पुंडलिका इकडे या, तुम्हाला त्या पतिव्रता स्त्रीने माझ्याकडे पाठवलं ना, इकडे या. असं म्हटल्यानंतर पुंडलिक जवळ गेला आणि मनात विचार करू लागला, त्या पतिव्रतेला फक्त आपण बगळी जाळी हे कळालं, पण याला तर त्या पतिव्रतेचं मनही कळालं आणि आपलंही मन कळालं. विचार करू लागला का हो आपण हे सर्व जाणतात, हे कशामुळे, काय कारण आहे? शेवटी पुंडलिकाला सांगत असताना सांगितलं, बाबा एकच कारण आहे, फक्त माझे घरामध्ये वयोवृद्ध माता पिता आहे, मी त्यांची सेवा करतो. ग्राहक आल्यानंतर आईवडिलांनी सांगितल्यानंतरच मी बाहेर येतो, अन्यथा त्यांची सेवेमध्ये रत असतो. त्या सेवेच्या पुण्याने मला अंतःकरण कळालं. तू सुद्धा आईवडिलांची सेवा कर. आणि मनामध्ये असा निग्रह केला, मात्या पित्याची सेवा केल्याशिवाय परमात्मा प्राप्त होत नाही. पुंडलिक तिथून निघाला, आपल्या आश्रमामध्ये आला, मात्या पित्याची सेवा करायची म्हणून सेवा करायची, पण प्रायश्चित्त म्हणून 108 प्रदक्षिणा आपल्या आईवडिलांना पुंडलिकाने आणि घातलेल्या आहेत. आपल्या या ठिकाणी लाईव्ह मध्ये अमृता जोशी यांनी आठवण करून दिली की आज जागतिक मातृदिन आहे. काय योग आहे. आपण सर्वजण पाहताच शास्त्री महाराज, आपण सर्वजण या ठिकाणी लाईव्ह आणि प्रवचनाचा आणि आनंद घेतायत, त्या सर्वांचे आभार, धन्यवाद. पुंडलिक मात्या पित्याची सेवा करू लागला. आई वडिलांची सेवा करताना साष्टांग दंडवत घातला, त्यांची मनोभावे सेवा करतो, त्यांना अन्न पाणी काय असेल ते देणं, सर्व काही त्यांची सेवा करत असताना पुंडलिकाची सेवा चालू आहे. बरेच दिवस सेवा चालत असताना एक दिवस पुंडलिकाच्या आश्रमामध्ये ब्रह्मदेवाचं आगमन झालं. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाचं आगमन झाल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, पुंडलिका मी ब्रह्मदेव आहे, तू माते पित्याची सेवा केली आणि त्या पुण्याईच्या बळावर मला यावं लागलं, तुला काय हवं असेल ते माग पुंडलिका. असं बोलल्यानंतर पुंडलिक सांगतोय, आम्हाला काहीच नको आहे, आम्ही भगवंताचे भक्त आहे, आम्ही मागणार नाही, आणि मागायचं झालं तरी इतरांच्या पुढे मागणार नाही. काही मागणे हे अमानुचित, आणि मागायचंच असेल तर मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगू, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा, आणि पांडुरंगाशिवाय दुसऱ्याकडे मागत नाही, असा आमचा एक बाणा आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, पुंडलिका मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू जरी मागत नसेल पण मी तुला एक वचन देतोय, इथून पुढे 2 दिवसांनी जगाचा मालक भगवान
कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहे आणि ते तुला दर्शन द्यायला येणार आहे असं म्हटल्यानंतर पुंडलिकाला आनंद झाला. ज्या माता पित्याच्या सेवेमुळे भगवान परमात्मा मला दर्शन द्यायला येणार आहे त्या माता पित्याची आपण सेवा दृढ केली पाहिजे. अजूनच सेवा करत असताना त्याचं मन अति दृढतेने सेवा करू लागला आणि पुंडलिक माता पित्याची सेवा करत असताना आणि शास्त्रकार सांगतायत सेवा करत असताना माता पित्यांचं आणि मनोभावे काया वाचा मनाने सेवा करत असताना त्या पुण्याच्या बळावर त्या साद्गुण्याच्या बळावर भगवान परमात्म्याचं पुंडलिकाच्या आश्रमामध्ये अर्थात आश्रमाच्या बाहेर आगमन झालं. भगवान परमात्मा आले. पण आलेला परमात्मा कसे आहे तर पंचवर्षा हा अरविंदाक्ष वनमाली महादिती प्रकाशयम दश दिशा. परमात्मा ज्या पुंडलिकाच्या आणि दारात आले त्या पुंडलिक आतमध्ये मात्या पित्याची सेवा करतोय आपल्या पर्णकुटीमध्ये आणि भगवान बाहेर आहे. लख प्रकाश पडलाय. जो प्रकाश भगवान परमात्म्याच्या सेल्याचा पितांबराचा प्रकाश किती आहे. तुकोबारांना घ्यायला जेव्हा भगवान परमात्मा आले तर तो पितांबर शेला कैसा गगनी झळकला आणि गरुडावरी बसवनी माझा कैवारी आला. परमात्म्याचा पितांबराचा जर एवढा लख प्रकाश आहे तर कोटी सूर्यांना लाजवील असा भगवंताच्या दीप्त कांती तो प्रकाश पडला आणि दश दिशा अशा उजळून निघाल्या. हो, दश दिशा उजळून निघाल्यानंतर आणि भगवान परमात्म्याने हाक मारली, आवाज दिला, पुंडलिका अरे दरवाजा उघड, मी आलोय. पुंडलिकाने आणि ओळखलं की जगाचा मालक भेट द्यायला येणार होते तेच परमात्मा आलेले असावे. पण मात्या पित्याची सेवा करणारा पुंडलिक आतूनच सांगतो देवा हो बोलू नका, थोडा वेळ शांत बसा, आताच माझ्या आई वडिलांना झोप लागलीये. हो माझी या पितराची होईल निद्रा भंग, न घडे प्रसंग बोलायाचा. देवा क्षण एक मौन धरून या राहा. देवा क्षणभर शांत बसा, माझ्या आई वडिलांना आताच निद्रा लागली, आताच विश्रांती घेताय, आताच झोप लागली. देवा थांबा. भगवान सांगता पुंडलिका अरे कुठे थांबू, मला उभं राहायचं आहे, कुठे राहू, कुठे थांबू. तेव्हा पुंडलिकाने आपल्या जवळच वीट होती ती वीट भिरकावली, फेकली. सांगितलं देवा या विटेवर स्तब्ध उभे राहा. ओ कार्य पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू वीट मागे भिरकाविली वीट. पुंडलिकाने वीट फेकली, परमात्मा तो उभा आहे. आता ती वीट तरी कोणती याचं चिंतन करत असताना ती वीट, त्या विटेचं चिंतन आहे. पंढरपूरमध्ये पूर्वी एक राक्षस होऊन गेला, त्याचं नाव गयासूर. दोन प्रकारचे गयासूर झाले. गयेला एक गयासूर झाला आणि पंढरपूरला एक गयासूर झाला. पण गयेचा जो गयासूर होता तो तमोगुणी होता आणि पंढरपूरचा जो गयासूर आहे तो सत्वगुणी सात्विक वृत्तीचा गयासूर आहे. त्या गयासुराने पंढरपूरला तपश्चर्या प्रारंभ केली आणि तप चालू असताना बरेच दिवस त्याची तपश्चर्या चालू असताना इंद्राने त्याच्या तपामध्ये विघ्न आणण्याकरता प्रयत्न केले. इंद्र आला आणि तपश्चर्या भंग करण्याकरता अन्य प्रयत्न करू लागला. गयासुराच्या लक्षात आलं आणि गयासुराने सांगितलं इंद्रा मी तपश्चर्या करत असताना साधना करताना तू व्यत्यय आणतो, मी तुला शाप देतो, तू मृत्तिका लोष्ट होशील, मातीचा ढेकूळ होशील. हो तो इंद्र मातीचा ढेकूळ झाला आणि तोच इंद्र मातीचा ढेकूळ म्हणजे ती वीट आहे. तीच वीट पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करताना देवाला उभं राहण्याकरता फेकली. असा परमात्मा वेटेवर उभा आहे. तो परमात्मा वेटेवर आला, पुंडलिकासाठी आला, पुंडलिकाच्या भावार्था तो परमात्मा आला. पण आलेला परमात्मा द्वारकेहून आला असंही बोललं जातं, गोकुळाहून आला असंही बोललं जातं. देव का हो विटेवर उभा, तो विटेवर उभा आहे. पण तो का विटेवर उभा आहे त्याची 2-3 कारण बघायला मिळतात. एक पहिलं कारण पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, त्याचा पुण्याचा प्रताप म्हणून देवाला यावं लागलं. दुसरं कारण भक्तांच्या भक्तीच्या आणि ओझ्यामुळे स्नेहामुळे आणि त्या उपकार फेडण्याकरता परमात्म्याला ऋण फेडावा या अवतार घेशी देवाला यावं लागलं. भक्तांचं आणि या ठिकाणी भक्तांचं परिपालन करण्याकरता दुष्टांचं निर्दळन करण्याकरता परमात्मा आणि येतो, परमात्म्याने यावं लागलं. अशी अनेक कारण भगवान परमात्म्याला विटेवर येण्याकरता अर्थात येण्याकरता लागली. तेव्हा तो परमात्मा आला. एक भाग पाहिला. दुसरी गोष्ट आपल्याला बघायची, द्वारकेहून तो परमात्मा आला. ऐकणे द्वारकेचे केने आले याची ठाया. आता द्वारकेहून तो परमात्मा आला, तो कसा आला तर असं बोललं जातं इंद्र हा देवांचा राजा, स्वर्गाधिपती इंद्र दररोज भगवंताच्या दर्शनाला वैकुंठाला जातोय. दर्शनाला नियमाने इंद्र वैकुंठाला जातोय. तेव्हा एक दिवस इंद्राच्या पत्नीने सांगितलं देवा आम्हालाही देवाचं दर्शन घेऊ द्या ना, मलाही येऊ द्या ना. तेव्हा इंद्राच्या पत्नीने आग्रह केल्यानंतर भगवान इंद्राने सांगितलं काय हरकत नाही, चल. इंद्राणी आणि इंद्र पती पत्नी आज वैकुंठामध्ये दर्शनाला गेले. भगवान विष्णू परमात्म्याचं दर्शन करण्याकरता गेले. समोर दर्शन घेतलं इंद्राणीने देवाचं दर्शन घेतलं. तेव्हा इंद्राणीच्या मनामध्ये सहज असा भाव आला
की या भगवंताच्या आणि मांडीवर अंकावर जी आल्हादिनी शक्ती आनंद घेते, असाच भगवंताच्या मांडीवर बसण्याचा, अंकावर बसण्याचा आपल्याला आनंद कधी मिळेल असं मनामध्ये आलं आणि भगवान परमात्म्याने लगेच जाणलं. का? देवाला काही कळत नाही, सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो आहे, त्यामुळे त्याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. सर्वांच्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याने जाणलं आणि तो परमात्मा इंद्राणीला सांगू लागली, इंद्राणी तुझ्या मनामध्ये काहीतरी विचारण्याची भावना आहे, बोल काय विचारायचं आहे. इंद्राणी संकोच करू लागली, देवा तसं काही नाही. भगवान सांगतात मी तुला अभयदान देतोय, वचन देतोय, बोल, काळजी करू नको, बोल इंद्राणी. तेव्हा इंद्राणीने अंतकरण आपलं व्यक्त केलं, देवा माझ्या मनामध्ये एक भाव आहे की ही आल्हादिनी शक्तीला जो तुम्ही तुमच्या अंकावर बसण्याचा आनंद देताय, तोच आनंद मला कधी मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. भगवान सांगतात चांगली गोष्ट आहे, तुला भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आहे, लालसा आहे, मग तुला यासाठी प्रयत्न करावा लागेल, तुला तपश्चर्या कराव्या लागेल, साधना करावी लागेल. इंद्राणीने साधना करायला प्रारंभ करायचा, म्हणून इंद्राणी तिथून दर्शन घेऊन निघाली आणि दर्शन घेऊन इंद्राणी निघाली, साधना करण्याकरता गेली. इंद्राणीने सुंदर असं स्थान पाहिलं आणि साधना करू लागली, तपश्चर्या करू लागली. दिव्य 60,000 वर्ष इंद्राणीची तपश्चर्या झाली. इंद्राणीच्या तपश्चर्याचा कालावधी पूर्ण होणार त्या काळामध्ये, जेव्हा तिचा तपश्चर्याचा काळ पूर्ण होणार, तो काळ चालू होता, तो कालावधी होता, ती वेळ होती द्वापार युगाच्या शेवटाची. द्वापार युगाचा शेवट होता आणि भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले होते. अशा द्वापार युगाच्या शेवटच्या काळामध्ये आणि भगवान गोकुळामध्ये आनंद प्रदान करत असलेले परमात्मा कृष्ण गोकुळी जन्माला असा आनंद देणारा आणि आनंद कंद परमात्मा गोकुळामध्ये वावरत आहेत, आनंद देत आहेत. भक्तांना आनंद देणारा परमात्मा अवतीर्ण झालेला आहे. 60,000 वर्षाची तपश्चर्या इंद्राणीची पूर्ण झाली आणि ती इंद्राणी सुद्धा त्या ठिकाणी गोकुळामध्ये राधेच्या रूपाने तिला रूप मिळालं आणि राधेच्या रूपाने ती अवतीर्ण झाली. पण योग असा की परमात्मा रडू लागले तर यशोदामय्या सांगायची, राधे 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 आणि घेई श्याम सुंदरा, नेई आता झड करी आपुलिया मंदिरा. राधे कृष्णाला घे, आपल्या घरी घेऊन जा, त्याला खायला दे. राधा कृष्ण परमात्म्याला कडेवर घेते. राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी, हृदय मंचकी पहुडविला श्री हरी, एका जनार्दनी हरीला भोगी राधा सुंदरी. राधा कडेवर घेते, भगवंताला खेळवते, भगवंताशी खेळते, भगवंताला खायला देते. पण राधेच्या मनातली जी गोष्ट ती पूर्ण झालेली नाही. का? राधेच्या मनात होतं ते भगवंताच्या मांडीवर मला बसता यावं, पण या ठिकाणी भगवान होते लहान, राधा होती मोठी, तेव्हा भगवंताच्या मांडीवर बसता येत नव्हतं, उलट देवालाच ती मांडीवर घेत होती. अशी अवस्था. पुढे चालून तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळातून वृंदावनातून मथुरेत गेले, कंसाचा वध केला. पुढे चालून त्या परमात्म्याने द्वारकेमध्ये प्रवेश केला. द्वारकेमध्ये भगवान परमात्मा राहू लागले आणि भगवान द्वारकेमध्ये राहत असताना त्या काळामध्ये द्वारकेमध्ये भगवंताचं शिक्षण झालं. भगवान राहत द्वारकेमध्ये, गोकुळातून मथुरेतून द्वारकेत गेले. द्वारकेमध्ये भगवंताचा आणि आनंदाने संसार चालू आहे. 16,108 पत्न्या आहे. भगवंताचा संसार सुखाने चालू असताना राधेने विचार केला, आतापर्यंत मी गेले नाही, पण आता मी भगवंताकडे जाणार आणि माझ्या अंतःकरणातली गोष्ट विचारणार. राधेने धाडस केलं. प्रथमच राधा आज द्वारकेला आली. द्वारकेला भगवान कृष्ण परमात्मा आपल्या महालात बसलेले आणि भगवंताची पत्नी आणि बाहेर रुक्मिणी आईसाहेब मंदिरामध्ये गेलेले आहे. एकांतामध्ये भगवंताला बसलेलं पाहिलं. राधा गेली, दर्शन घेतलं. भगवंतानी पाहिलं, विचारलं कोण? राधा सांगते, देवा ओळखलं नाही का? तुम्ही दिलेला शब्द तुम्हाला पूर्ण करायचा नाही की माझा आणि इच्छा पूर्ण करायची नाही, तुमचा शब्द तुम्हाला पाळायचा नाही, बोला देवा. भगवंताने ओळखलं आणि सांगितलं, हो तू इंद्राणी ना, तू राधा ये माझ्या मांडीवर बस, तुझा शब्द पूर्ण करतोय. ती इंद्राणी असलेली ती राधा भगवंताच्या मांडीवर बसली, अंकावर बसली, मांडीवर बसली राधा आणि तेवढ्यात रुक्मिणी प्रवेश करती झाली. रुक्मिणी महालात आली. रुक्मिणीने भगवंताला पाहिलं आणि भगवंताच्या मांडीवर राधेला पाहिलं. रुक्मिणीला क्रोध आला, राग आला, सात्विक राग रुक्मिणीला आला आणि रुक्मिणीच्या अंतःकरणात आलं की ज्या अर्थी भगवंताच्या अंकावर बसण्याचा अधिकार हिला मिळाला, त्या अर्थी हिचं पुण्य माझ्यापेक्षा जास्त असावं. मी सुद्धा एवढं पुण्य मिळवेल की मला माझ्या पतीचं आणि अंकावर बसता येईल, भगवंताच्या अंकावर आनंद घेता येईल. मी सुद्धा तपश्चर्या करणार. म्हणून ती राधा ती रुक्मिणी रुसली, रागावली आणि तपश्चर्या करण्याकरता निघाली. शोधत 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 ती दिंडीर वनामध्ये आली, पंढरपूर क्षेत्रामध्ये आली, दंडकारण्यामध्ये आली, दिंडीर वनामध्ये आली. असं एकांत निर्जन स्थळ पाहिलं की त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात, नातुच्छ्रितम नातुनीचम चैलाजीन कुशोत्तरम वगैरे सर्व काही त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे ना. एकांत असं आणि वन पाहिलं तिने.
आणि अशा ठिकाणी तिने तपश्चर्या करायला प्रारंभ केली. तपश्चर्या चालू झाली, तप चालू झालं. राधा इकडे भगवंताच्या मांडीवर बसलेले सांगतात, देवा तुमची पत्नी रुसली, रागावली, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली, मला आनंद मिळाला, आता तुमच्या पत्नीला आणि समजवण्याकरता तुम्ही जा. भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेहून निघाले आणि भगवान निघाले वैकुंठाहून निघाले. भगवान परमात्मा वैकुंठाहून म्हणजे द्वारकेचेच परमात्मा वैकुंठाहून निघाले, अर्थात द्वारकेहून परमात्मा राधेसाठी आलेले राधे निघाले. आणि निघत असताना आपला जो भगवंताचा वेश होता तो वेश देवाने बदलला. उदाहरणार्थ थोडक्यात भगवंताने 5 वर्षाच्या बालकाचा वेश धारण केला. पंचवर्ष हा 5 वर्षाच्या भगवान कृष्ण परमात्मा निघाले. पण जात असताना वेश आपल्या अंगावर असलेला पितांबर, पिवळा पितांबर भगवंताने काशाय म्हणजे त्याला भगवं केलं. आपल्या हातामध्ये गायी वळण्याची जी कायम काठी असायची काठी, ती काठी भगवंताने आपल्या खांद्यावर दंड म्हणून घेतली. आपल्या डोक्याला असलेल्या मोठे मोठे केस, वेणी, त्याच्या जटा तयार केल्या, अंगाला भस्म लावला आणि परमात्म्याने आपल्या गळ्यातल्या वनमाला जे आहे, भगवंताच्या गळ्यामध्ये जे पुष्पहार आहे त्याच्या रुद्राक्षाच्या, तुळशीच्या माला केल्या आणि भगवान परमात्मा यतीचा संन्यासाचा वेश घेऊन आणि निघाले. भगवान परमात्मा यतीचा वेश घेऊन जेव्हा निघत असताना भगवान परमात्मा शोधत शोधत दिंडीर वनात आले, दंडकारण्यात आले आणि रुक्मिणी ज्या ठिकाणी तपश्चर्या करते भगवान साधूच्या वेशात आले आणि रुक्मिणीच्या समोर येऊन विचारू लागले, काय ग परस्त्री, एक तू स्त्री आहे आणि एवढ्या जंगलामध्ये तर पतीला सोडून यायचं, एवढ्या जंगलात यायचं, तपश्चर्या करायचं तुला शोभतं का? हे पटतं का तुला? नाही ते बोलू लागल्यानंतर त्या रुक्मिणीला राग आला. रुक्मिणी सांगते, काय रे, कोण रे तू संन्यासा? काय मला विचारते, परस्त्रीला असं बोलतो, तुला योग्य वाटतं का? कोण आहे रे तू? असं प्रश्न विचारल्यावर भगवंताने त्या ठिकाणी आणि आपलं खरं रूप धारण केलं. हो, भगवान परमात्मा 5 वर्षाचे श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अवतरित झाले आणि तोच परमात्मा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, पुंडलिकाला दर्शन देण्याकरता गेलेला तो परमात्मा आहे. असा तो परमात्मा आणि पुंडलिकाला भेटायला गेले. पुंडलिकाने विटेवर देवाला उभं केलं. देव प्रसन्न झाले. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा झाल्यानंतर जेव्हा देवाची भेट घ्यायला, दर्शन घ्यायला पुंडलिक आले, देवाचं दर्शन पुंडलिकाने घेतलं आणि देवाचं दर्शन पुंडलिकाने घेतल्यानंतर परमात्म्याचं दर्शन पुंडलिकाने घेऊन पुंडलिकाला देव सांगतात, पुंडलिका काही मागायचं असेल तर माग बाबा, मी द्यायला तयार आहे. काही मागायचं का? पुंडलिकाने देवाकडे 4-5 वर मागितले. पहिला वर पुंडलिकाने मागितला, देवा हा एक वर मला द्या. कोणता वर द्या? देवा तुम्ही या ठिकाणी आलात ना, हो हे ठिकाण, हे गाव, आता ही जागा सोडायची नाही. विटेवरून तुम्ही खाली उतरायचं नाही. याच बाल वेशामध्ये तुम्ही आलात ना, याच सुंदर वेशामध्ये आलात ना, याच सुंदर वेशामध्ये तुम्ही राहायचं. नच जावे देवा माझे गावे हुनी, मागतो प्रार्थुनी. हेच एक, आता गाव सोडायचं नाही. एक वर. दुसरा वर देवा हा द्या का, तुमच्या दर्शनाला जे कोणी येतील, कोणी असो, तो कसाही असेल, काय कसाई जरी असेल तरी, कसाई श्लेष अलंकार, तो कसाई असेल तरी त्याचा तुम्ही उद्धार करायचा. त्याचा कर्माचा लेखाजोखा मागचा रेकॉर्ड चेक करायचं नाही, बघायचं नाही, त्याचा 7-12 पाहायचा नाही. फक्त आला ना दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. देवा त्याला मुक्ती प्रदान करायची. हा दुसरा वर द्या. तिसरा वर देवा मला हा द्या, हे चंद्रभागा तीर्थ आहे ना, हे चंद्रभागा तीर्थ मुक्ती प्रदान करणार. स्नान केल्यानंतर, दर्शन केल्यानंतर फक्त एक वेळा जरी चंद्रभागा डोळ्याने पाहिली तरी मुक्ती प्रदान होते. असे चंद्रभागा तीर्थ जगातल्या सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ व्हावं. हा तिसरा वर द्या. चौथा वर मागितला, हे पंढरपूर क्षेत्र, जगातल्या सर्व क्षेत्रामध्ये पंढरपूर क्षेत्र हे श्रेष्ठ क्षेत्र व्हावं. आणि 5वा वर देवा हा द्या की हे पंढरपूर क्षेत्र माझ्या नावाने जगामध्ये प्रसिद्ध व्हावं. पुंडरीक क्षेत्र, पंढरपूर क्षेत्र या नावाने प्रसिद्ध व्हावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा देवा माझी ही इच्छा पूर्ण करावी. देवाने वरदान दिलं. तो परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. असं गोकुळातून देव आला, गोकुळीहून आला येता असंही बोललेलं आहे. तो देव गोकुळाहून कसा आला? पुंडलिकाच्या दर्शनाला जेव्हा देव निघाले, निघत असताना भगवंताच्या बरोबर गायी वासरं, भगवंताच्या बरोबर जे काही गोपाळ आहे, गोपिका आहे, सर्व निघाले. निघत असताना ती यमुना मैया सांगते, देवा मला यायचं. त्या गायी सांगता मला यायचं. हो, तो गोवर्धन सांगतो, देवा मला यायचं. भगवान सांगता, अरे बाबा मला तुम्ही सर्वांना घेऊन कसं? नाही देवा आम्ही राहणार नाही, आम्ही तुमच्याशिवाय राहणार नाही. देवाने सर्वांना घेतलं, सूक्ष्म रूपाने सर्वांना घेतलं. भगवान विचार करता, पुंडलिकाकडे जर गेलो तर त्याची सर्वांची आणि या ठिकाणी आदरातिथ्य पुंडलिकाकडून होणार नाही. त्याकरता देवाने अगोदर जात असतानाच गोपाळपूरला देव थांबले. गोपाळपूरला परमात्म्याने कालाही केला. कारण आजही आपण पंढरपूरमध्ये वारकरी मंडळी जेव्हा जातात तर काला हा पंढरपूर क्षेत्रात करत नाही, गोपाळपूरला जाऊनच वारीचा काला केला जातो. त्याचं कारण देवाने प्रत्यक्ष त्या ठिकाणी काला केलाय, भगवंताने त्या ठिकाणी काला केला. आजही आपल्याला काही गोष्टी तिथं बघायला मिळतात. त्या ठिकाणी पुष्पावती जी नदी वाहते तीच यमुनेचं प्रतीक म्हणून आहे.
त्या ठिकाणी जो पर्वत आहे काला करण्याकरता गोपाळपूरला आपण जातो, तो पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत आहे. हो, त्या ठिकाणी गोवर्धनावर आजही लिंबू कापल्यानंतर ज्या खापा असतात तशा पद्धतीने दगड आपल्याला सापडतात. हो, भगवान परमात्म्याने देवडा चरणी वाजवेला वेणू, जे चरण आहे देवाचे काठी ठेवण्याचे, पाय उभे करते आहे, आज त्या ठिकाणी आपल्याला दर्शनाला बघायला मिळतात. असा परमात्म्याने त्या ठिकाणी गोपाळपूरला सर्वांना स्थिर केलं आणि प्रत्यक्ष परमात्मा पुंडलिकाला दर्शन देण्याकरता पंढरपूरला आले. हो, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, परमात्मा त्या ठिकाणी पुंडलिकाला भेट देण्याकरता आले. तो परमात्मा वेटेवर उभा आहे. वेटेवर उभा असलेला परमात्मा कशा पद्धतीने उभा आहे याचं थोडंसं चिंतन करून आपण थांबूया. परमात्मा वेटेवर उभा आहे. आपण मनाने अंतःकरणाने परमात्म्याच्या दर्शनाला जाऊ. डोळे बंद करून आपण त्या परमात्म्याकडे बघूया. तो परमात्मा वेटेवर उभा आहे. समचरणाने देव उभा आहे. देवाचे समचरण आहे का? देवाने समचरणाने सिद्ध केलं की समानत्व देवाने सिद्ध केलेलं आहे. सर्वांकडे पाहणारा परमात्मा समचरणाने का? तर जो मोठा असतो, जो धनी असतो, जो मालक असतो, जो पती असतो, त्यांनी सर्वांच्याकडे पाहत असताना समान दृष्टीने पाहावं, हा एक भाव आहे. अनेक भाव त्या ठिकाणी आहे. देव समचरणाने उभा. समचरण दृष्टी विटेवरी साधिरी, तेथे माझी हरी वृत्तीराव. परमात्मा समचरणाने त्या ठिकाणी उभे आहे. परमात्मा समचरणाने उभे असताना भगवंताच्या दोन्ही चरणाचं चिंतन करा. डाव्या चरणावर आणि एक असा खड्डा पडलेला आहे. एक मुक्तकेशी नावाची सुंदर स्त्री, तिच्या मनामध्ये आपल्या सौंदर्याचा अभिमान होता की माझ्यापेक्षा जगामध्ये सुंदर कोणीच नाही, असा अभिमान. तेव्हा तिला कोणीतरी साधू संतांनी सांगितलं की भगवान पांडुरंग परमात्मा अतिशय सुंदर आहे. किती सुंदर आहे? अत्यंत सुंदर, लावण्य आणि सुकुमार आहे. किती राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपल्या. किती सुंदर परमात्मा, किती सुंदर. एका विरक्त असलेल्या अंगावर फक्त 4 बोटाची लंगोटी ज्यांनी लावलेली आहे, सर्व संग परित्याग केलेल्या अशा विरक्त निर्गुणाची समाधी लावणाऱ्या शुकदेवांना सुद्धा त्या परमात्म्याच्या रूपाने मोहित केलं. असा तो परमात्मा सुंदर आहे. बरा पीडम नटवर वपू वर कर्णयोग कर्णिकारम बिभ्रद वास कणक कपिशम वैजयंतीचे मालाम रंध्राण वेणू रधर सुदेव पुरयन वपरुंद ही. असा परमात्मा, इतका सुंदर परमात्मा आहे. पाहिलिया वेद लावी आणि बैशी जीवी जडोडी. सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी रूप पाहता लोचनी. अत्यंत सुंदर असा परमात्मा तो उभा आहे. असा सुंदर परमात्मा वेटेवर उभा आहे. तिच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा कोणी सुंदर आहे का बघावं, म्हणून ती मुक्तकेशी जवळ आली आणि भगवंताच्या चरणाला स्पर्श करणारा बोटाचा स्पर्श करण्याच्या अगोदर फक्त तिच्या बोटाची सावली देवाच्या चरणावर पडली तर देवाच्या पायाला खड्डा पडला. नंतर लक्षात आलं की देव इतका नाजूक आहे. असा तो परमात्मा, तो नाजूक परमात्मा त्या आणि पायाला चिन्ह अजूनही आपल्याला बघायला मिळतात. तो परमात्मा समचरणा उभा आहे. देवाच्या दोन्ही पायाच्या मध्ये, चरणाच्या मध्ये आणि गायी वळण्यासाठी भगवंताने कायम जी वापरलेली काठी आहे ती काठी देवाच्या जवळ दोन्ही पायाच्या मध्ये घुंगराची काठी आहे. भगवंताने पितांबर धारण केलेला आहे. कमरेला भगवंताच्या सेला आहे. कंबरेला करगोटा आहे, करदोडा आहे. तो करदोडा वासुकी सर्पाचा करदोडा आहे. परमात्म्याच्या कमरेवर वासुकी सर्पाचा करदोडा, भगवंताने पितांबर धारण केलेला आहे. देवाच्या कमरेवर देवाने आपले दोन्ही आणि हात ठेवलेले आहे. एका हातामध्ये पुष्प आहे आणि एका हातामध्ये शंख आहे. शंख हे उद्बोधाचं ज्ञानाचं प्रतीक आहे. कमल पुष्प आहे. कमल पुष्प देवाने धारण केलंय. कमल पुष्पाचं कारण आपल्याला आणि बघायला मिळतंय. हो, कमल पुष्प देवाने धारण केलं का? कमल पुष्प देवाने धारण करण्याचे 2 भाग आपल्याला आणि सहज बघायला मिळतात. पहिलं कारण, भगवान परमात्मा विचार करतात की माझे भक्त वारकरी मला भेटायला जेव्हा येतील तेव्हा ती आल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य सत्कार मला करता यावा. पण ऐन वेळेस जर मला आणि फुलं वगैरे काही मिळाले नाही सत्कार करण्याकरता तर मी कुठे जाणार? त्यांचा सत्कार व्हायला हवा. याकरता त्यांचं पूजन करण्यासाठी मी सततच हातामध्ये आणि पुष्प घेऊन फिरतो. ऐकणे भगवान सांगतात की मी माझ्या हातामध्ये सतत फूल घेऊन फिरतोय. हातीची लीला कमळे पूजत आहे, ते ज्ञानोबराय सांगतात. हो, हातामध्ये सतत पुष्प घेऊन परमात्मा फिरता का? कधी माझा भक्त येईल त्याचं पूजन मी कधी करेल यासाठी देवाने हातामध्ये कमल पुष्प धारण केलं. दुसरं कारण बघायला मिळतंय, कमल पुष्पाने एका राक्षसाचा निपात देवाने केलेला आहे, उद्धार केलेला आहे. आपल्या मनात येईल की कमल पुष्पाने कुठं माणसं मरतात का? तर मरतात, कारण मरण काय निमित्त घेऊन येईल हे सांगता येत नाही. भगवान परमात्म्याने एका राक्षसाचा आणि त्या ठिकाणी उद्धार केलेला बघायला मिळतात. एक त्रिदंश नावाचा राक्षस आहे. त्या राक्षसाचा भगवंताने त्या कमल पुष्प आणि टाकून त्याचा उद्धार केलेला आहे. कारण कमल पुष्पाने सुद्धा माणसं मरतात. एक उदाहरण बघा, नारद बाबा आणि स्वर्गातून जात असताना फिरत 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 अंतराळातून अवकाशातून नारद बाबाची स्वारी चालली असताना त्या ठिकाणी पृथ्वीवरती राम प्रभूचे आजोबा अजराजा आणि त्यांची पत्नी इंदुमती बागेमध्ये दोघं बसलेले आहे.
आणि बागेमध्ये विहार करत असताना बसलेले असताना इंदुमती आणि अजराजा बसलेले. नारदांची स्वारी चालली. नारदांचं स्वागत केलेलं आहे स्वर्गामध्ये. गळ्यामध्ये पुष्पाची कमल पुष्पाची माळा नारदांच्या घातलेली होती आणि त्या कमल पुष्पाच्या मालेवर त्या पुष्पावर अनेक भुंगे बसले. त्या भुंग्याच्या ओझ्याने ते माळेचा दोरा तुटला. ती कमल पुष्पाच्या हार वा ती माळ पडली. ती खाली पडल्याबरोबर ती माळ खाली असलेले अजराजा आणि इंदुमती त्या इंदुमतीच्या अंगावर पडली आणि त्या आघाताने इंदुमतीचा प्राण गेला. का? मरण काय निमित्त साधून हे सांगता येत नाही. त्र्यंबकेश्वरला गौतम ऋषींची आख्यायिका आपल्याला माहिती आहे. गौतम ऋषी शेतामध्ये बांधावर बसलेले आहे. भाताचं पीक आलेलं आहे आणि चुकून एक गाय आली आणि त्या पिकाचं आणि नुकसान करू लागली. भाताच्या पिकामध्ये गाय आली, आपण रक्षण करण्याकरता आलो, आपण ते केलं पाहिजे म्हणून बांधावर बसले असताना सहज एक वाळलेली दर्भाची काडी, गवताची काडी घेतली, गायीच्या अंगावर उगारून फेकली. गायीच्या अंगावर वाळलेली दर्भाची काडी पडली आणि त्या ठिकाणी गाय मेली, गोहत्या झाली. का? त्याचं एकच कारण आहे, मरण काय निमित्त साधून हे सांगता येत नाही. असा भगवंताने त्या कमल पुष्पाने अर्थात त्या त्रिदंष्ट नावाच्या आणि राक्षसाचा उद्धार केलेला आहे. भगवंताच्या हातामध्ये ती कमल पुष्प आहे. भगवंताच्या नाभीमध्ये अर्थात ब्रह्मदेवाचं उगमस्थान, ब्रह्मदेवाच्या जन्मस्थान, याची नाभी कमळी जन्म चतुरानाना अशी नाभी भगवंताची आहे. भगवंताच्या डाव्या कुशीवर आपल्या आवडत्या राधेला वा रुक्मिणीला आपल्या पत्नीला बसण्याची जागा आहे. भगवान परमात्म्याच्या छातीवर भृगु ऋषींनी मारलेलं लाथेचं चिन्ह आहे. ऐक नाही तयाशी सुख धरले लाथेचे भगवान परमात्म्याने आणि ते आपल्या छातीवर घेतलेलं आहे. भगवंताच्या गळ्यामध्ये कंठामध्ये कंठी कौस्तुभ मणी आहे. देवाच्या उजव्या खांद्यावर जर पाहिलं, देवाच्या उजव्या खांद्यावर एक खून आहे. गोकुळामध्ये शिंक खांद्यावर घेऊन फिरण्याची देवाला सवय, ते शिंकेची खून अजून आहे सांगितली जाते. भगवंताच्या कानामध्ये मकर कुंडल आहे. देवाची नासाग्र दृष्टी आहे. योग मुद्रा ज्याला बोललं जातं ती भगवंताची नासाग्र दृष्टी आहे. आणि भगवान परमात्म्याच्या मस्तकावर असा मुकुट जो आहे तो महादेवाच्या पिंडेसारखा, साळुंकेसारखा तो मुकुट आहे. असा परमात्मा वेटेवर उभा आहे. आणि वरती जर पाहिलं तर महादेवाची पिंड आहे. का? भगवान महादेव हे वारकरी आहे. पहिले वारकरी कोण जर असं आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर ना आदिगुरु शंकरा किंवा आदिनाथ गुरु. ऐक नाही ही भगवान महादेव परमात्मा पहिले वारकरी आहे असं आणि बोललं जातं. अशी वारकरी, पहिले वारकरी महादेव परमात्मा जेव्हा वारीच्या निमित्ताने आले तेव्हा गर्दी करत असताना आईसाहेबांना घेऊन आली, गणपती बाप्पाला घेऊन आली. वारीमध्ये गर्दी, वाखरीला एवढी गर्दी झाली तेव्हा आईसाहेब सांगतात, देवा मी काही येत नाही, मी इथेच थांबते. पद्मावती तळ आहे, पद्मावती त्या ठिकाणी पार्वती मातेला स्थापन केलं. नंदी आहे, भगवान शंकर परमात्मा गणपती बाप्पाला घेऊन आले. नंदी आहे तेव्हा जात चालत असताना पुढे आले. महाद्वाराच्या जवळ आल्यानंतर नंदीला सांगितलं, बाबा तू कुठे जातो, तू इथेच थांब. म्हणून महादेवाचा नंदी तिथे स्थापन केला गेला. पुढे भगवान गणपती बाप्पाला घेऊन महाद्वारातून आत गेले. ती गर्दी पाहिली. गणपती बाप्पा सांगतात, देवा एवढ्या गर्दीच्या पुढे मी येऊ शकत नाही, कुठे थांबू? भगवंताने त्या गणपती बाप्पाची स्थापना तिथेच महाद्वाराच्या आतमध्ये केली आणि भगवान महादेव परमात्मा पांडुरंगाच्या समोर गेले. दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर देवाला आनंद झाला. देव भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला आनंद झाला. तेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, देवा खूप गर्दी आहे, थांबायला जागा नाही, काय करावं? महादेव परमात्म्याला भगवान पंढरीश परमात्मा सांगतात, देवा काळजी करू नका, जागा भरपूर, या म्हणजे कुठे बसू? या माझ्या मस्तकावर, या विठूने शिरी वाहिला देव राणा. मस्तकावर महादेवाला धारण केलेलं आहे. असा भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. उभा राहून परमात्मा देव काहो विटेवरी उभा. का उभा आहे? का उभा आहे? त्याचं कारण फक्त भक्तांची वाट पाहतोय. तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे या, उद्धरून जा. श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य महाराज जेव्हा पंढरपूरला आले, पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर देवाचे कमरेवर हात पाहिले आणि दर्शन करताना त्यांनी एक अष्टक केलेलं आहे. त्यामध्ये सांगितलंय प्रमाणम भवाब्दे. भगवान महादेव श्रीमद आद्यगुरु शंकराचार्य महाराज सांगतात, कमरेवर हात ठेवून देवाने सांगितलंय की भक्तांना भगवान सूचित करतात की भवसागराचं पाणी फक्त तुम्हाला माझ्या कमरे इतकं आहे, तुमच्या कमरे इतकं आहे. उद्धरून जाण्याकरता सर्वांनी माझ्याकडे या. हो तारू भला पांडुरंग पाव भिजो निधी अंग असा मी तेशा माम समुद्धरता मृत्यू संसार सागरात असा आहे. तेव्हा भगवान सर्व भक्तांना बोलवतो. असा परमात्मा कमरेवर हात ठेवून उभा आहे. शेवटचा मुद्दा, देवाने कमरेवर का हात ठेवले? त्याचे 2-3 कारण आहे. भगवान मध्यमत्व समत्व सिद्ध करताय म्हणून देवाने कमरेवर हात ठेवले. का? कसे सिद्ध करताय? तर आतापर्यंत 3 राम होऊन गेले. पूर्वी 1 राम झाले, नंतर 1 राम झाले आणि शेवटी 3 राम झाले. पहिले राम झाले परशुराम, नंतर दुसरे राम झाले दाशरथी राम आणि तिसरे राम झाले बलराम. तेव्हा हे 3 राम झाले. भगवान सांगतात जे परशुराम आहे ते मी नाही,
जे बलराम आहे ते नाही, तर जे दाशरथी राम आहे ते मी आहे मध्यमत सिद्ध करण्याकरता देवाने आपल्या कमरेवर हात ठेवले. देवाने कमरेवर का हात ठेवले त्याचे बरेच भाव आणि श्री गुरु शेखर बाबांनी सांगितले की देवाने कमरेवर का हात ठेवले. त्याचं कारण देवाचे हात दुखले म्हणून कमरेवर हात ठेवले. देवाने कमरेवर का हात ठेवले, हात दुखल्यानंतर माणसाने देवाची कंबर दुखली म्हणून हात ठेवले. कमरेवर हात ठेवण्याचं कारण का, एखादा मनुष्याचं आणि कंबर जर दुखू लागली तर कमरेवर माणूस हात ठेवतो. देवाची कंबर दुखू लागली, का दुखू लागली त्याची 2-3 कारण बघायला मिळतात. पांडवांनी धर्मराजाने राजसू यज्ञ केला आणि त्या राजसू यज्ञामध्ये काडी धर्मागरी उच्चिष्टतो व पत्रावळ्या उचलण्याचं काम भगवान परमात्म्याचं होतं. लाखो लोक भोजन प्रसाद सेवन करायचे, ते पत्रावळ्या उचलत असताना देवाची कंबर दुखली आणि कंबर दुखल्यामुळे देवाने कमरेवर हात ठेवली. दुसरं कारण सांगितलं देवाने कमरेवर का हात ठेवली. देवाच्या कमरेला एकदा झटका बसला. का, जेव्हा देवाला आणि चोरी करताना पकडलं, यशोदा मैयाच्या हातात आणलं, यशोदा मैयाने उखळाला बांधलं. बाहेर घराच्या बाहेर दार अंगणामध्ये उखळ आहे, त्या उखळाला देवाला कमरेला दोरी बांधली, उखळाला बांधलं त्या ठिकाणी. आणि यशोदा मैया घरात गेली. देवाला दोन आणि नल आणि कुबेराचा उद्धार करायचे वृक्षरूपाने आहे. भगवंताने दोन्हीच्या मध्ये ते उखळ ओढलं आणि कमरेला झटका दिला. दोन्ही वृक्ष उन्मळून पडले, त्यांचा उद्धार झाला. त्यावेळी देवाच्या कमरेला झटका बसला, देवाची कंबर दुखली म्हणून देवाने कमरेवर हात ठेवली. देवाने का कमरेवर हात ठेवले त्याचं कारण काय, तर देवाने कमरेवर हात ठेवले त्याचं कारण देवाचे हात दुखू लागले म्हणून कमरेवर हात ठेवले. हात देवाचे का दुखू लागले त्याचं पहिलं कारण आहे, देवाने पांडवांच्या रथावर सारथ्य करत असताना, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असताना त्या 18 दिवस घोड्यांची लगाम ओढून देवाचे हात दुखले. भीष्मद्रोण यांनी बारीक सूक्ष्म सुईच्या टोकापेक्षा बारीक असलेले बाण भगवंताच्या आणि बोटांना मारले, बोटांच्या चिंदड्या केल्या, देवाची बोट दुखू लागली म्हणून देवानी कमरेवर हात ठेवले. का देवानी कमरेवर हात ठेवले, 9 लाख गायींचं दोहन करण्याचं काम भगवंताकडे होतं. 9 लाख गायींचं दूध काढून देवाचे हात दुखत होते बोट, म्हणून देवानी कमरेवर हात ठेवले. का देवानी कमरेवर हात ठेवले, एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करतो. एकनाथ महाराजांच्या घरी आणि चंदन उगाळण्याचं काम भगवंताकडे, चंदन उगाळून घासून देवाचे बोट दुखले म्हणून देवाने कमरेवर हात ठेवले. असा परमात्मा आणि कमरेवर हात ठेवलेला परमात्मा वेटेवर उभा आहे. तो आपल्या भक्तांची वाट पाहतोय. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रही समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असा परमात्मा उभा आहे. तो परमात्मा भक्ताची वाट पाहतो उद्धरून जाण्यासाठी. बाबांनो, मी आहे, मी उभा आहे, फक्त तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे या. तेव्हा अशा परमात्मा देव काहो वेटेवर उभा, भक्ताच्या उद्धारासाठी तो परमात्मा उभा आहे. आपण त्या परमात्म्याकडे गेलं पाहिजे, डोळे भरून त्या परमात्म्याला पाहिलं पाहिजे, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. आपल्या उद्धारासाठी, आपलं रक्षण करण्यासाठी मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया आघात निवाराया, आघात निवारी छाया पितांबरे करी. असा परमात्मा घात आघात जर निवारण करणारा असेल तर आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये, या भयावह या आणि विषाणू आपल्याकडे आलेला, कोरोना सारखा महामारी सारखा विषाणू आला, यातून रक्षण करण्यासाठी माणसं चिंतन करत नाही, फक्त बोलता की हा रोग आला, असं झालं, तसं केलं. अरे बाबा, आला पण तू काय साधना केली त्याला घालवण्यासाठी? आपण शासनाचे, सरकारचे नियम तर पालन केलेच पाहिजे, योग्य अंतर ठेवलं पाहिजे, सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे. पण त्याकरता कोण दम आहे ऐसा याचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. तर शेवटी सांगितलं, हरिवीन धावया न पवे कोणी, भगवंताशिवाय आपल्याला सोडवणारा कोणी नाही. त्याकरता आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी बरीचशी उदाहरण दिली, आपली वेळ संपुष्टात आली. ज्ञानोबराय सांगता, अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी ओढण, रोगे दाटले आणि उदासपणा उपदेशी. आजारी पडला ना औषध घेणार नाही, नाराज आहे औषधावर, हे चालणार रे बाबा. नावेत बसलाय, फुटक्या नावेत बसला, उडी टाक म्हणलं, तो म्हणला नाही टाकणार, जमणार नाही. 2 बाजूला दगडांचा वर्षाव चालू आहे, भांडण चालू आहे, आणि त्याच्यामध्ये जाऊन उभा राहिला, अरे दगड लागेल, तू कोणाच्या बळावर करतोय? तसं आपण या महामारी, विघातक अशी महामारी आली आहे, याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे की यातून सोडवणारा परमात्मा आहे, त्याचं आपण नामचिंतन केलं पाहिजे, त्याची नामसाधना केली पाहिजे. फक्त दृढ विश्वास ठेवून आपण त्याचं जर नामस्मरण वा भक्ती केली तर आपल्याला कोरोनाच काय, किती मोठं संकट आलं तरी भगवत भक्ताला भीती नाही व घाबरण्याचं कारण नाही. असा तो परमात्मा आहे, त्याचं आपण सर्वांनी चिंतन करूया. या योगाने आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये मलाही आदरणीय शास्त्री महाराज, प्रवीणजी महाराज, दिवाकर महाराज शास्त्री यांच्या संपर्कामुळे आणि संत समागम या फेसबुक लाईव्हवर भगवंताचं चिंतन करण्याचा आणि योग आला आणि ही संधी प्राप्त करून दिली. मी त्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवण केलं, त्यास आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, भगवंताच्या साधू संतांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या या आणि वाणीला
पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. काम करायला सांगतो.